नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे सिऑल जय. नक्कीच तुम्हाला माहित नसेल चॅनल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भरपूर व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येणार आहेत. आणि मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत कोपरागाव येथे, खारघरला कोपरागाव येथे आलेलो आहोत. येसुदेवी युवा मित्र मंडळातर्फे कोपरागाव ते श्री क्षेत्र कारला आई एकविरा मंदिरामध्ये ही पालखी दरवर्षी जात असते. यंदाचा 13वा वर्ष आहे आणि यंदा सुद्धा आपल्या आईची पालखी थाटामाटात मोठ्या जल्लोषात कोपरा गावातून निघणार आहे. तोच जल्लोष पाहण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. तर मंडळी, असा जल्लोष फक्त तुम्हाला पालखी सोहळ्यामध्ये बघायला भेटेल. तर नक्कीच आपल्या व्हिडिओ सोबत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, पालखीला इकडे बघू शकता तुम्ही, सगळी सुविधा चाललेली आहे. थोड्याच वेळात पालखी इथे येईल आणि इथून मग पालखी आपल्या एकविरा आईच्या कारल्या गडाकडे प्रस्थान करेल. तर चला आपण जाऊया, आता पालखी सोहळ्याची थोडी माहिती घेऊया आणि कसा पालखी सोहळा आहे तो नक्की तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. चला, जय एकविरा. मंडळी, इकडे पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ब्रासबँड सुद्धा वाजायला लागलेला आहे. पालखी आता थोड्याच वेळेला निघेल आणि आपल्याला तिथे पालखी ठेवण्यासाठी एक मस्त सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. बघा, सुंदर कमान अशी बनवलेली आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता आपल्या आईची पालखी मंदिरातून वाजत जात बाहेर सुद्धा निघालेले आहे आणि पालखीवर बघा मस्त वरती डेकोरेशन केलेलं आहे आणि पालखीमध्ये आपल्या आईला दर्शन घेण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे. बघा, फ्लाइंग डॉल्फिन दाखवलेलं आहे. फ्लाइंग डॉल्फिन त्याच्यावर आपली देवी स्वार झालेली आहे. पालखीमध्ये आपली आई बसलेली आहे. राहुल कोहली. पालखी आमची कोपऱ्या गावातून वेसुदेवी मंदिराचा आईचा अभिषेक करतो. अभिषेक झाल्यानंतर मुकुटाचा अभिषेक करतो. मग इथं पालखी आमची निघते गावातून. गावाला एक वलसा मारतो, पुन्हा इथूनच जाते बाहेर निघते गावातून. एकविरेला जायला निघते. 3 दिवसाचा कार्यक्रम असतो आपला. वस्ती नसते आमच्या एकविरेला, रिटर्न असते. थँक्यू दादा. जय एकविरा. खूप आभार. थँक्यू. आईच्या दर्शनासाठी घेतात आणि ज्या देवीच्या नावाने पालखी निघाली आहे ती देवी. नितेश रमणात जायचं. तर पालखीचा सोहळ्याबद्दल काय असेल आयोजन? पालखीचं दरवर्षीप्रमाणे आपली 13 वर्ष झाले आता. दरवर्षी आपली पालखी कोपऱ्या गावातून निघते. नियोजन आम्ही महिन्याभरा आधीपासूनच करतो आणि आमचे सहकारी, आमचं गाव आहे पूर्ण, आमचे बाकीची मंडळी आहे, आजूबाजू देणगीदार आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपला दरवर्षी सोहळा एकदम थाटामाटाचा जातो. पालखी आता इथून निघणार आहे आपली. पहिला तर नाश्ता असेल आपला कांदेश्वर मंदिरामध्ये. त्यानंतर आपलं जेवण असतं सेकंड, दुपारचं जेवण आजीवली इथला. त्यानंतर आपला पहिली वस्ती असते टाकी देवीला. मग तिथं आपला कार्यक्रम वगैरे असतात, गाण्यांचे वगैरे असे जेवण. सगळं आपला पदयात्री आणि आमचे सेवक असतात ते त्यांच्या मदतीने सर्वांना आपली खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित केली जाते. आमचे आचार्य असतात. आचार्य दरवर्षी आम्हाला म्हणजे प्रत्येक पदयात्रेला मनसोक्त खायला जाते. हा, त्यांचं जेवण म्हणजे एकदम सुखकारी वाटतं. खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल. आणि मंदिराच्या बाजूला पालखी ठेवण्याची व्यवस्था सुंदर अशी केलेली आहे. बाजूला रांगोली सुद्धा काढलेली आहे सुंदर अशा रूपात. बघा, कोपरा गावाची मानाची पालखी सर्व काही असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. नमस्कार. प्रथमतः सर्व एकविरा भक्तांना
मनपूर्वक नमस्कार आणि या पालखीत सहभागी झाल्याबद्दल सर्व एकविराई भक्तांचे मनपूर्वक आभार। आजचा आमचा यंदाचा 13वा वर्ष वेसुदेव युवा मित्र मंडळ कोपरा गाव ते एकविरा कारला पालखी सोहळा आम्ही पदयात्रे 3 दिवस लगातार चालत असतो आणि पायीवारी करत असतो। तर या सोहळ्याची विशिष्ट म्हणजे कोपरा गावाची मानाची पालखी आपण ब्रीदवाक्य या पालखीला दिलेला आहे आणि सर्वांनी एकत्र घेऊन अतिशय उत्साहाने आपण पालखी सोहळा पार पाडत असतो। आमच्या गावातील 15-16 युवक नेरूळच्या साई पालखीत जायचे। त्या पालखीला जाता 2-3 वर्ष पालखी करून त्यांनी असं ठरवलं की आपण आई एकविरा चरणी आपल्या गावातील युवक गेले पाहिजेत, त्यांना पोहोचवलं पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुरुवात म्हणून जवळजवळ 250 ते 300 लोक गावातून बाहेरून साईडच्या शेजारील गावातून आमचे बंधू मित्र सर्वांना एकत्रित करून पालखी सोहळा चालू केला आणि तो आजपर्यंत आज 13व्या वर्षात पोहोचलो आहे। अजून पुढे जाऊन आपल्याला काही ना काहीतरी नवीन करायला मिळेलच आणि असं नाही की सर्व काही ठरवून होतंय, जे ठरवलं आहे त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही वेगवेगळं करायला मिळतंय। आई अचानक कल्पना देते आणि जी कल्पना येईल ती आम्ही प्रयत्नात पार पाडतो। धन्यवाद। जय एकविरा। जय एकविरा। मंडळ तुम्ही पाहू शकता पालखी आपल्या गाव फेरीसाठी निघालेली आहे आणि गावात फिरते बघा। सुंदर असं डेकोरेशन पालखीमध्ये केलेलं आहे बघा। पालखीसाठी प्रत्येक ठिकाणी रांगोली सुंदर रांगोली काढलेली आहे। करायला बारकी मुलंच असतात सगळ्या ठिकाणी। अरे भाई पोरं बेकार धमाल करतात, दमभर धमाल आणि बारके बरोबर जर की धमाल कोण करू शकत नाही। तर बघा एकावर एक घेऊन आता 3 तर लागले। होते 3 तर लावू, 3 तर लावलं आपल्याला। मंडळी आपल्याला ज्यांनी बोलवलंय त्यांच्या घरामध्ये बघूया कोण कोण सेलिब्रिटी आला बघूया। कौशल पाटील मंडळ पण करत होतं टीम आहे, त्यांचे काय बोललं जेव्हा आपला नवीन होता आज
डक्स काटकर. मॅडी मी पनवेलकर. इकडं जरा बिझी आहेत. करा करा कंटिन्यू. या साईडला काय त्याचं नाव तुझा? प्रजित. दादा तुझं नाव काय? ताई काय बोल? ग्रीष्मा पाटील. तुम्ही आई या दोघीची आई आहे. भेटून चांगला तुम्ही दोघीची आई आणि रोहिणीची आई. मगाशी थोडा मिस्टेक झाला समजून घ्या. तर आई बघा सपोर्ट करते घरातला एक सपोर्ट आपला ना खूप महत्वाचा आहे आणि आई सोबतच आहे. भारी वाटते. कुठे घनसोलीला येऊ येऊ नक्की. इकडे आहे साई. याचा पण शूट मध्ये बिझी आहे. 100%. आता हा भाऊ हिचा आहे. तर घरात ना फॅमिली सपोर्ट किती आहे बघा. प्रत्येक जण फॅमिलीला मान सोबत येतोय. खूप भारी. आणि आम्हाला सपोर्टर कोण आहे बघा. हे आमचं सपोर्टर. हे आमचं सपोर्टर बघा. यो आमचा मोठा सपोर्टर. करण दादा आपला उत्कृष्ट गायक. तुम्ही त्याची गाणी ऐकत असाल. सुंदर असा आवाज आपल्याला ऐकायला भेटत असेल. आता पालखीमध्ये गाणं बोलणार आहे ना दादा. तो सुद्धा आपण नक्कीच दाखवू तुम्हाला. पाहू शकता तुम्ही आता पालखी या जागेवर आलेली आहे. गर्दी बघा. गर्दी बघा. दर्शन घेण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे. हे बघा मंडळी सर्व महिला सुद्धा पालखीला खांदा लावण्यासाठी आणि फोटोसाठी सर्वजण येत आहेत समोर. सदानंदाचा छत्रपती शिवाजी महाराज की आय तुझी पालुकी सजली गाय तुझी पालुकी सजली पालकी कोपरा गावाची गो कोपरा गावाची पालकी तुझ्याच ग मानाची
मानाची गो तुझ्याच ग मानाची आय तू पालुक्या बैसलीस गो आय तू पालुक्या बैसलीस आय तू सोन्यानी सजलीस गो सोन्यानी सजलीस आय तू शिनगारू भरलीस गो शिनगारू भरलीस गो आय तू पालकीत बैसुनी आय तू पालकीत बैसुनी चाललीस भक्तांच्या कांद्यावरी गो भक्तांच्या कांद्यावरी चाललीस चालत पायी पायी गो चालत पायी पायी संगती घातलीस वसुदेवी बहिणीला संगती घातलीस वसुदेवी बहिणीला चाललीस लोणावल्या वाटाला गो कारल्याच्या डोंगराला चाललीस खंडाल्या घाटाला गो कारल्याच्या रानाला आय तुझी सोन्याची पाऊला आय तुझी सोन्याची पाऊला लागली कोपर गावाला गो कोपर गावाला लागली कोपर गावाला गो कोपर गावाला आय माऊलीचा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एकविरा माते की हाय माऊलीचा एकविरायचा येशुदेवी माते की एकविरायचा येशुदेवी माते की तर मंडळी आता पालखी निघालेली आहे पुढच्या प्रस्थानाकडे आणि बघू शकता गर्दी अफाट गर्दी झाली होती आणि इथे सुंदर असा कार्यक्रम रंगला होता पालखी सोहळ्याचा आणि गर्दी बघा चारे बाजूनी तेवढीच गर्दी आणि तेवढाच प्रतिसाद मिळालेला आहे आईच्या पालखी सोहळ्याला.
चला मंडळी, आता पालखी एकविरा आईच्या कार्ले गडाकडे प्रस्थान होत आहे आणि आम्ही प्रस्थान होत आहोत आपल्या घराकडे. तर मंडळी, हा ब्लॉग आणि ही व्हिडिओ इथंच संपवतो आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज नवीन माणूस होता आपल्यासोबत, तसा नवीन आपण व्हिडिओसुद्धा नवीन व्हिडिओ तशाच आपण तुमच्यापर्यंत पोचवत राहू. तोपर्यंत या व्हिडिओचा धमाल घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितली नसेल परत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भावाचा सुद्धा नवीन चॅनल आहे, त्याच्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येईलच. आणि आपली मंडळी तर पुढे थांबली असेल, चला भेटूया त्यांना. ते गेलेत गाडीजवळ, आपल्याला थोडं लेट झाला. चला बाय. चला मंडळी, बाय बाय. मंडळी आता गाडीत बसलो आम्ही सगळी मंडळी बघा आणि आता निघालो घरच्या रस्त्याला. मंडळी वाटेतच भेटाल ढाबा, वाटेत. त्याच्यात जेवायला लागेल खावा. जर मॅडीचा बाई ए, राजूबाला आधीवत बसायला असते सुद्धा. लक्ष. कधी पण जावाचा कुठं प्लॅन झाला ना, काय कुठल्या हॉटेलला जावं आणि कुठं खादीला जावं, मॅडीत ठरवते लगेच प्लॅन. दाखव बरं 2 मिनिटं. चला मंडळी, बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.